नमस्कार मंडळी, मी मानसी. तुम्हा सगळ्यांचे एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. सध्या तुम्ही माझ्या चॅनलवर नर्मदा परिक्रमेचे व्हिडिओ बघतच असाल. ते मी शॉर्ट व्हिडिओ बरेच अपलोड केले आहेत, पण हा एक लाँग व्हिडिओ अपलोड करते जेणेकरून तुम्हाला डिटेलमध्ये ही यात्रा काय असते हे समजेल. मला ह्या यात्रेला ना गेल्या वर्षीच जायचं होतं, पण काही माझ्या पर्सनल गोष्टींमुळे मला हे जाता नाही आलं. म्हणजे ऐन वेळेला ते कॅन्सल झालं आणि याचं कारण मी बऱ्याच व्हिडिओमध्ये माझ्या सांगितलं आहे. तर यावर्षी जसं मला समजलं ना, की परत आपल्याला जायचं आहे ह्या चैत्र महिन्यात, त्या वेळेला मी आधीच 3 महिने सगळं प्लॅन करून ठेवलेलं, की मला जायचं आहे या दिवशी आणि यावर्षी ही नर्मदा परिक्रमा मला करायचीच आहे. कारण जेव्हापासून मला या नर्मदा परिक्रमेबद्दल समजलं आहे ना, मला आतून अशी ओढ लागलेली, की मला ही गोष्ट करायचीच आहे. माझ्यासोबत कोणी नाही आलं तरी चालेल, मी एकटी जाईन. मिस्टरांना सुट्टी नव्हती आणि मुलांची एक्झाम चालू होती. त्याच्यामुळे एक्झाम पिरियडमध्ये मुलांसोबत एकाने थांबणं गरजेचं होतं. म्हणून मिस्टरांनी सांगितलं, की तुझी खूप जास्त इच्छा आहे, तू जा. आणि असाही त्यावेळेस माझा बड्डे होता, तर म्हटलं छान, चला एक स्वतःला छान सरप्राईज देऊया, की आपण एकटंही ट्रॅव्हल करू शकतो, अनोळखी लोकांबरोबर छान फिरू शकतो. आणि माझ्या ग्रुपमध्ये जी परमेश्वराच्या कृपेने मला माणसं मिळाली ती खूप छान आणि मस्त होती. तर दादरवरून मी रात्री ट्रेन पकडली एकतानगरसाठी. अर्थात जो आमचा टूर ऑर्गनायझर होता तो मला दादरला मिळालेला. त्याने आधीच मला तिकीट्स वगैरे पाठवून ठेवलेल्या. त्याच्यामुळे मी माझ्या डब्यात माझ्या कोचवर सीटवर जाऊन बसली आणि झोपून गेली. कारण आजूबाजूला माझ्या ओळखीची लोकं होती, म्हणजे त्या ग्रुपची लोकं होती, पण त्यावेळेला त्यांच्याशी माझी तेवढी ओळख नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही एकतानगरला पोहोचलो. आमच्या टूर ऑर्गनायझरने आम्हाला सगळ्यांना एकत्र केलं आणि ह्या हॉटेलवर घेऊन आली. खूप छान, खूप मस्त प्रॉपर्टी होती आणि मला परत एकदा एक छान काहीतरी असं असतं ना, आपलं काहीतरी कर्म केलेलं असतं किंवा आपण आपले काही लोकांशी काही मागच्या जन्माचे ऋणानुबंध असतात, ती लोकं आपल्याला या जन्मात परत नव्याने भेटतात. तसं पुण्याची अनिताताई माझ्यासोबत माझी रूममेट म्हणून मला मिळाली. खूपच छान होती. म्हणजे आम्ही अगदी असं आम्हाला वाटलंच नाही, की आम्ही अनोळखी लोकं आहोत. इतकं आम्ही एकमेकांशी छान कनेक्ट झालो त्या 2 दिवसामध्ये. त्यानंतर हे आहेत आमच्या ग्रुपचे सगळ्यात यंगेस्ट पर्सन असं आपण म्हणू शकतो हे बाबा, जे की नागपूरवरून आलेले. त्यांच्या मुलीसोबत, त्यांची मुलगी पुण्याला राहते आणि हे बाबा नागपूरला राहतात. तर त्यांनाही उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करायची होती, तर ते आपल्या मुलीसोबत आलेले. हे त्याच प्रॉपर्टीमध्ये आम्ही राहिलेलो. त्यांचं छान असं सुंदर रेस्टॉरंट होतं. तिकडे आमच्यासाठी छान छान जेवण, नाश्ता सगळं होतं. तर ही आहे माझी रूममेट अनिताताई. अनिताताई पेशाने IT इंजिनियर आहे, पण अजिबात तिच्या पर्सनॅलिटीमध्ये तो कुठलाही माज, ॲटिट्यूड काही जाणवत नाही. खूप छान, खूप सॉफ्ट आणि खूप अशी लाघवी अशी आहे. मला तिचं नेचर, तिचा स्वभाव, ती संपूर्ण तिची एकंदर पर्सनॅलिटी फार आवडली. तर ही छान अशी प्रॉपर्टी किशोरीने, म्हणजे आमची जी टूर ऑर्गनायझर आहे तिने आमच्यासाठी बुक केलेली. खूपच छान मस्त सगळं सोय होती. खाणं, पिणं, राहणं, फिरणं अगदी छान होतं. म्हणजे जे काही आम्ही पैसे दिले ते अगदी वर्थ झाले असं आपण म्हणू शकतो. खूप छान प्रॉपर्टी होती. आम्हाला फार आवडली. म्हणजे सगळं तिचं नियोजन अगदी काटेकोरपणे तिने त्या गोष्टीचं पालन केलं आणि कोणालाही न दुखावता. कसल्याच गोष्टीची, कशाची काही कमतरता नव्हती. त्यानंतर आम्ही दोघीजणी पटकन लवकर तयार झालेलो. त्या दिवशी माझा वाढदिवस होता. तर अनिताताई बोलली, की चल आपण बाहेर जाऊ, मी तुझे छान छान फोटो काढते. आम्ही दोघी तयार होऊन बाहेर आलो, छान छान फोटो काढले आणि नंतर आम्ही बाहेर फिरण्यासाठी निघालो. अर्थात आमचा पूर्ण ग्रुप नर्मदा मैयाच्या काठावरची जी जी सुंदर सुंदर मंदिर आहेत, प्राचीन मंदिर आहेत, ती बघण्यासाठी आम्ही बाहेर निघालो सगळेजण तयार होऊन. साधारण ही दुपारची वेळ होती आणि आम्ही बाहेर जायला निघालो. छान AC बस होती आमच्यासाठी, पण जिथपर्यंत बस पोचत नाही तिथपर्यंत पायी जाणंच योग्य होतं. तर हे आहे गरुडेश्वर मंदिर, गरुडेश्वर धाम मंदिर, जे की अत्यंत प्राचीन आहे आणि बरेच परिक्रमावासी या मंदिराला भेट देतात. खूपच छान मस्त असं मंदिर आहे. मार्च एंडिंगचा प्रचंड उन्हाळा बाहेर जाणवत होता. पायाला अक्षरशः चटके भाजत होते, पण तरी पण छान वाटत होतं. हे सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करायला मजा येत होती फार. आणि आपण आपल्या फॅमिलीसोबत, आपल्या ओळखीच्या माणसांसोबत जेव्हा जातो ना, किंवा आपल्या मुलांसोबत वगैरे जातो, तेव्हा आपण त्यांच्यामध्येच बिझी असतो, की हे कुठे गेलं, ते कोण कुठे गेलं, हे मुलांना काय हवं आहे, काय नको आहे. म्हणजे ह्या सगळ्या आपल्या लोकांची मनं सांभाळण्यामध्येच आपण इतके बिझी असतो ना, की आपल्याला स्वतःसाठी असा एक छान वेळच मिळत नाही. पण या यात्रेमध्ये तसं नव्हतं. प्रत्येकजण ग्रुपसोबत होतं, पण प्रत्येकजण त्यांचं इंडिव्हिज्युअल स्वतःचं स्वतः फिरत होतं. नंतर मग ते लोकं एकत्र येत होते, एकमेकांसाठी थांबत होते. छान मस्त स्वतःला एक छान स्पेस मिळत होती. खूपच छान मस्त आणि प्राचीन मंदिर आहे. या मंदिरात आम्हाला आरतीही मिळाली दत्तगुरू महाराजांची. छान वाटलं.
त्यानंतर आम्ही मग पुढच्या प्रवासाला निघालो, जिकडे आम्हाला जायचं होतं कुबेरधाम मंदिराच्या इथे. पण त्याआधी आम्ही एका ठिकाणी थांबून छान असं जेवण केलं. जेवणही फार छान होतं. महाराष्ट्रीयन आणि गुजराती जेवणाचं मिक्स असं ते संपूर्ण थाळीमध्ये आमच्या आलेलं. आणि ह्या सगळ्या जेवणामध्ये जी गोष्ट मला फार आवडली ती म्हणजे बाजरीचा रोटला हा जो प्रकार होता ना, तो मला फार आवडला. कारण आपण ज्या ठिकाणी जातो ते कल्चर च्या गोष्टी ज्या काही आहेत त्या खाण्यापिण्यामध्ये जर आपणही खाल्ल्या तर तेवढीच एक मजा असते, वेगळं काहीतरी नवीन ट्राय करायला मिळतं. आता आम्ही चाललो आहे कुबेरधाम मंदिरामध्ये. कुबेरधाम मंदिरामध्ये जाताना परत एकदा नर्मदा मैयाला बोटीने क्रॉस करावं लागतं. त्याआधी नर्मदा मैयाच्या पात्रात उतरून आम्ही सगळ्यांनी छान मस्त धमाल केली. आम्हाला सांगितलेलं की तुम्हाला आंघोळ करायची वगैरे असेल तर तुम्ही कपडे कॅरी करू शकता. पण म्हटलं कुठे आपण कपडे वगैरे चेंज करणार ना. म्हटलं चला आहोत त्याच कपड्यांवरती मस्त एक पाण्यामध्ये छान अशी डुबकी मारूया, जेणेकरून बाहेर कडक उन्हाळा आहे, आपले कपडेही छान सुकून जातील पटकन. बऱ्याच लोकांनी तसंच केलं आहे. तसंच नर्मदा मैयाच्या पात्रामध्ये उतरले, छान मस्त अंगावर पाणी घेतलं काही काही लोकांनी तर पूर्ण स्वतःला अगदी पूर्ण भिजून घेतलं, पूर्ण डुबकी मारली पाण्यामध्ये. छान वाटलं एकंदर. आणि सगळ्यांनी फोटो वगैरे छान छान काढले. असं म्हणतात की नर्मदा मैयाच्या पात्रामध्ये जे काही दगड असतात ते संपूर्ण शिवलिंगाच्या आकाराचे असतात आणि ते खरं आहे. मला तिथे जाऊन ते जाणवलं. म्हणजे तुम्ही कुठलाही पात्रामधला एखादा छोटा मोठा कुठलाही दगड उचलला तरी तो शिवलिंगाच्याच आकाराचा भासतो. त्यामुळे मी तिथून 1-2 ते दगड घेऊन आली. काही लोकं बरेच 5-5, 10-10 लोकंही घेऊन गेले ते लोकं त्यांच्या घरी पूजा करायला किंवा त्याची स्थापना करायला. नंतर आम्ही बोटीने नर्मदा मैयाला क्रॉस करत जे तुम्हाला पायऱ्या दिसत आहेत त्या चढून कुबेरधाम मंदिरात पोहोचलो. अर्थात मला तिकडे काही जास्त शूट करता आलं नाही, कारण माझ्या मोबाईलची बॅटरीही बऱ्यापैकी संपत आलेली. हे सगळे पुढचे व्हिडिओ मी माझी जी रूममेट आहे अनिताताई तिच्या फोनमध्ये व्हिडिओ बनवले आणि नंतर मग तिच्याकडून हे मी सगळे व्हिडिओ घेतले. तर नंतर आमची स्वारी निघाली इकडे जे की आहे निळकंठधाम मंदिर. खूपच छान, खूपच मस्त असं मंदिर. खूप मोठ्या विस्तीर्ण अशा परिसरामध्ये त्या लोकांनी ह्या मंदिराचं पूर्ण असं बांधकाम आणि छान केलं आहे सगळ्या गोष्टी. आणि या पूर्ण प्रवासामधला सगळ्यात हायलाईट असा करणारा जो काही क्षण होता तो म्हणजे नर्मदा आरती. संध्याकाळी आम्ही नर्मदा घाटावर पोचलो आणि मला तिथे जाण्याच्या आधी अजिबात कल्पना नव्हती की तिथे हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर असा अविस्मरणीय क्षण मी जगणार आहे. आणि खूपच छान सगळ्या गोष्टी होत्या. आणि तिथे सगळे लोकांनी आधीच जाऊन आपापल्या परीने लोक बसलेले की आपल्याला ती आरती व्यवस्थित समोरून जवळून बघता यावी अशी. काही लोक तिथे गरबा खेळत होत्या समोर बायका. नंतर मीही त्यांना जाऊन जॉईन झाली, मीही त्यांच्याबरोबर गरबा खेळली. लाईव्ह संगीत चालू होतं. मी आता ते लावलं असतं पण काही ते कॉपीराईटचा वगैरे इश्यू येतो म्हणून मग मी ते संगीत तुम्हाला इथे लावत नाही आहे. पण खूपच छान असं लाईव्ह संगीत तिथे बघायला ऐकायला मिळालं. त्यानंतर वरच्या साईडला आपल्या ज्या वारकरी संप्रदायाच्या महिला किंवा पुरुष असतात तर तेही लोक तिथे छान असं मस्त भजन च्या तालावरती नाचत होते, डोलत होते. तर असं सगळं चाललेलं. नर्मदा मैयाची प्रतिकृती अशी एक छान देवीची मूर्ती तिकडे होती. तिथे जाऊन सगळ्यांनी ओट्या भरल्या देवीच्या. खूपच छान असं वाटलं. आणि त्यानंतर मग तो क्षण आला नर्मदा मैयाच्या आरतीचा. आणि इतकं भारावून जायला झालं ना, म्हणजे मी तर असं म्हणते की ही यात्रा का करावी, आपण उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा का करावी. तर त्यातलं मुख्य कारण म्हणजे आपल्याला नर्मदा मैयाची ही संध्याकाळची आरती अनुभवता येते आदल्या दिवशी जाऊन, किंवा तुम्ही परिक्रमा केल्यानंतरही जाऊन तुम्ही एक संध्याकाळ तुम्ही नर्मदा घाटावर घालवा. तुमच्या एकदम म्हणजे असं म्हणतात ना, आपल्याला मनःशांती जी काही असते ती आपल्याला मिळते, जी की तुम्हाला काही करून या बाहेरच्या धावपळीच्या जगात आपल्याला मिळत नाही. ही इथेच फक्त मिळू शकते असं मला वाटतं. आणि अनायसे त्या दिवशी माझा वाढदिवस होता आणि ह्या सगळ्या गोष्टी दिव्य गोष्टी मला अनुभवता आल्या. त्यासाठी मी परमेश्वराचे, नर्मदा मैयाचे खरंच खूप 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 मनापासून मला आभार की मी माझं नशीब समजते की ह्या गोष्टी मला अनुभवत्या बघता आल्या. आणि त्यानंतर लेझर शो झाला, तोही फार छान मस्त होता. मग आम्ही रूमवर आलो, छान मस्त जेवण केलं. 2 दिवस मी अगदी भरपूर जेवली. असं डाएट वगैरे काही केलं नाही, सगळं बाजूला ठेवलं आणि छान मस्त पुरेपूर जेवणाचा आस्वाद घेतला. त्यानंतर मग आम्ही एकत्र असा संकल्प घेतला, कारण सकाळी पहाटे 3 वाजता आम्हाला नर्मदा परिक्रमेसाठी निघायचं होतं. साधारण 7 ते 8 तास सलग चालायचं होतं. आणि ही आम्ही सकाळची वेळ निवडली का, तर नंतर ऊन बरंच असतं, त्याच्यामुळे उन्हातून चालायला होत नाही, त्रास होतो म्हणून. तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर ह्यानंतरचा नेक्स्ट
पार्टही जरूर पहा. तो मी लवकरच तुमच्याबरोबर शेअर करते. आणि हो, हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करूनही सांगा.